हरिओ भाक्षण हरे देवाची द्वारी उभाक्षण हरी तेने मुक्तीचारी साधिला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यसाचिया खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठाला प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेसाठी निवडले
केलेला अभंग ज्ञानाची माऊली ज्ञानोबा म्हणजे आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला. जे वारकरी संप्रदायासाठी खरं ज्यांनी सोपा मार्ग करून दाखविला ते आपले ज्ञानोबा आहे. महत्वाचा परिहार देणं गरजेचं आहे, कारण माझा पहिलाच दिवस आहे आणि मी कधी कीर्तन केलेलं नाही, गायन भरपूर केलेलं आहे, महाराजांना माहित आहे. तर हा दिंडी सोहळा जो आहे तो तांबेश्वर पासून मानकेश्वर, मानकेश्वर ते कुकडेश्वर, कुकडेश्वर ते देव मिनेश्वर कुकडेश्वरापासून देवपर्यंत आपला पायी दिंडी सोहळा जातो. त्याचे महत्वाचे जे चालवणारे दिंडी चालक आहेत ते आपले मडके महाराज. आणि आज मला इथं उभे राहायची जी सर्वात महत्वाची संधी आहे माझी, कोणती म्हणजे मी विचार पण केला नव्हता की मी इथे उभा राहील आणि माझ्या मनात ते नव्हतं ड्युटी करायची, घरी यायचं, काम करायचं, कुठेतरी आराम करायचा, बसायचं. पण बाबांनी अचानक फोन केला, भाव म्हणले तुला उभं राहायला नाही, कोणताही अभ्यास नाही, काय नाही, कधी उभं राहिलेलो नाही. म्हणजे कीर्तनकार म्हणून तर नाही, महाराजाच्या गादीवर पहिल्यांदा आहे, तसं गायक म्हणून मी उभं राहिलेलं भरपूर आहे, परंतु कीर्तनकार म्हणून ही माझी पहिली सेवा आहे. तर बाबांची कृपा, आमचे बाबा देवराम बाबा गवारी आणि वडील पण माझ्या आलेले सौरभ महाराज गवारी, इकडे कीर्तनकार लक्ष्मण महाराज शेळके पण आहेत. त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि लहानपणापासूनच मला याची आवड आहे, वाजवता येतं, गायन वगैरे सर्व जमतं, फक्त हे कधी आपण केलेले नाही. या पद्धतीने हे करतो, तसेच सेवेला पुन्हा सुरुवात करतो. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरपुंडलिकाय धातु समादिष्टम समानंद कंडम वरपुंडलिकम पांडुरंग पांडुरंगाकारो प्रथम नमस्कार
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रभो तुम्ही महिषाची मूर्ती वेदवार्चितसे भक्ती मनोनी बोले स्तुती तरी स्वीकारार्ती। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म नमो श्री गुरुवे नमः। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु पूर्ण कीर्ति। सेवे लागी सेवक जानो अहो स्वामी तुकया देवा। देवाची ये द्वारी उदाक्षण भरी तेने मुक्तीच्या साधीला। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे विमोह करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा ज्ञानदेव मने रसाची या कोणा द्वारकेचा राणा पांडवानी। प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानाची माऊली ज्ञानोबा असे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते ज्ञानोबा यांचा हरिपाठातील प्रथम अभंग असून जे हरिपाठासाठी 28 अभंग आपले आहेत त्यातील हा प्रथम अभंग असून याच्यामध्ये तुम्ही काय करावं याबद्दलची खरी माहिती सांगितलेली आहे। ज्ञानोबाने कसं 28 अभंगामध्ये सर्व जीवनाचं वर्णन करून महाराजांनी हेच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही नामाचा उच्चार केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे। देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारे साधेला। देवाची द्वारी म्हणजे काय नक्की? आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, नाशिक त्र्यंबकेश्वर दिंडीमध्ये जातो किंवा आता चालले देव दिंडीमध्ये जातो। आपण सकाळी हरी काकडा असते, दुपारी तर अभंग गवळणी असते, नंतर हरिपाठ घेतो, कीर्तन ही सेवा आपली कंटिन्यू चालू राहते। आपण पारंपरिक याच्यामध्ये करतो, परंतु आपण भक्ती करताना भक्ती नेमकी करतो कशा पद्धतीने हे खूप महत्वाचं आहे। भक्ती करण्याचा मार्ग संतांशिवाय मार्ग नाही, संत संगतीशिवाय तो मार्ग सापडत नाही। देवाची द्वारी उदाक्षर तेने मुक्ती चारी साधी। आपण देवाच्या दारामध्ये असताना आपण देवाची भक्ती कशा पद्धतीने करतो? देवाच्या दारामध्ये उभे राहिल्यानंतर आपले तन मन धन विसरून जेव्हा आपण त्या भक्ती रूपामध्ये जेव्हा आपलं शरीर पूर्ण विसरून जातं ती भक्ती खरं देवाला आवडते ते क्षण, ते खरं देवाचं क्षण आहे। ते देवाची द्वारी उदाक्षर भरी, तर त्या देवाची त्या क्षणानंतर माणसाला त्या 4 मुक्ती प्राप्त होतात। तशी मुक्ती प्राप्त होणे एवढं सोपं नाही। संत संगतीमध्ये आता माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ वर्ग पुढे आहे,
मी कसं बोलतो काय बोलतो मला काही एवढं त्याच्यातलं ज्ञान नाही किंवा एवढं त्यांच्या एवढं तरी माझ्याकडे साठा नाही. मी माझा जन्म झाला त्याच्या आधीपासून ते वारी करतात. त्यांच्याकडे सर्व आता मालके महाराज असतील, बाबा असतील, तर गुरुजन वर्ग आहे, मृदुंगाचार्य असतील, त्या माता माऊली आहेत, यांना सर्वांना ज्ञात आहे. माझ्या खूप आधीपासून माझ्या जन्माच्या आधीपासून वारी करतात. तर मी आता माझी पहिली सेवा आहे, त्यामुळे मी कसं सांगेल कशा पद्धतीने सांगेल माझ्या बुद्धीला जे जमत ते मी सांगणार आहे. परंतु एवढं नक्की की जो अभंग आहे त्या अभंगाला मी सोडवण्याचा तरी कमीत कमी प्रयत्न करणार आहे. त्या अभंगाची एकरूपता किंवा त्याचे समस्ती साधून मी त्या अभंगाच्या एकरूपतेप्रमाणे त्या अभंगाची जी रचना असेल, जे ज्ञानोबारायांनी त्या अभंगाची मांडणी केली त्या मांडणीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा एवढाही अभ्यास नाही, मी ग्रंथ वाचन नाही काय नाही, पण कमीत कमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्या 4 मुक्ती ज्या आहेत त्या 4 मुक्ती कोणत्या? सलोपचता, बरोबर ना बाबा? सलोपचता, सलोपचता नाही, सलोपता आणि दुसरी आहे समीपता, तिसरी आहे स्वरूपता आणि चौथी आहे सायुज्यता. तर ह्या 4 मुक्ती त्या कशा प्राप्त होतात? पहिली आहे समीपता, पहिली आहे सलोपता. तर ती देवाच्या ज्या मंदिर आहे किंवा देवाचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणी राहून जी भक्ती केली जाते ती त्याच्या रूपाला प्राप्ती होते. दुसरी भक्ती आहे जी आपली समीपता, ती देवाच्या वास्तव्यात किंवा देवाच्या सानिध्यात देवाच्या अनुभव घेऊन जी भक्ती केली जाते ती म्हणजे समीपता. आणि जे स्वरूप देवावेळेस त्या माणसाला देवाचं स्वरूप प्राप्त होतं, देवावानीच ते म्हणून ते एखादा माणूस आपण पाहिलं भेटलं त्याचे गुण वर्णन ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की खरं हे माणूस देवाच्या रूपाचा माणूस आहे. त्याच्यात कोणते कुणाबद्दल कुणा भेदभाव करत नाही, कधी कुणाबद्दल वाईट विचारत नाही. त्याची जी वाणी असते ती वाणी एवढी गोड असते, त्याच्या वाणीतून निघालेला शब्द पण योग्यच असतो, कधी कुणाबद्दल वेडवाकडं बोलत नाही. ती खरं स्वरूपता, ते देवाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. आणि सायुज्यता म्हणजे ही चौथी आहे. ही कशी की ज्या वेळेस आपण भक्ती करतो, ज्या वेळेस आपण भक्ती करून पुढच्या स्टेजला जातो त्यावेळेस आपण देवाशी एकरूप होतो. देवाशी एकरूप म्हणजे काय? अगदी देवच दिसते, अंग म्हणजे पांडुरंग भक्तच दिसते. ती खरं स्वरूप, अगदी खरं सायुज्यता भक्ती आहे. याप्रमाणे ज्या सर्व भक्ती आहेत त्या कशा प्राप्त होतात? तर ह्या आपण ज्या वेळेस परमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा जे आपण काम करतो याच्यामध्ये करतो त्या कामामधून वेळ काढून कमीत कमी आपण जी भक्ती करतो त्या भक्तीमधून जे आपण खरं अनुकरण आणि अनुभव घेऊन किंवा आपण जी मनापासून मनोभावे भक्ती करतो ती अभंगाच्या प्रथम 4 देवाची द्वारी उपाक्षर भरी तेने मुक्ती 4 साधीन. दुसरं कडव आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा आपण जी भक्ती करतो, आपण शेतामध्ये काम करत असेल सर्व संतांनी संसारात राहून जी भक्ती केली एकनिष्ठतेने भक्ती केली, देवालाही पण तिथून त्यांच्या कामामध्ये यावं लागलं. सर्व संत असतील, जनाबाई असेल, मीराबाई असेल, चोखोबा असतील, तुमचे सावतामाळे असतील, गोरा कुंभार असेल, सर्वांसाठी देवाला तिथून त्यांच्या कामासाठी यावं लागलं, त्यांचं काम करावं लागलं. ही खरं देवाची एकरूप भक्ती आणि ह्या भक्तीपासून हरिमुखे म्हणा ही एका चित्ताची भक्ती.
हरिमुखे म्हणा पुण्याची गरज म्हणजे दृष्टांत देतो. एक राक्षस राजा होऊन गेला हिरण्यकशिपू, बरोबर. राजा होऊन गेला तो. त्यांनी देवाची भक्ती केली आणि त्यांनी वर मागून घेतला की मला दिवसा या रात्री मरण नको, घरामध्ये मरण नको, या बाहेर मरण नको, मनुष्यापासून प्राणी मात्रापासून कोणत्याही याच्यापासून मरण नको, किंवा कोणत्याही शस्त्राने मरण नको, किंवा कोणत्याही अस्त्राने मरण नको, अशी देवाकडून प्रार्थना करून तपचार्या करून मागून घेतलं. आणि मागून घेतल्यानंतर तो राज्य करू लागला. राज्य केल्यानंतर तो उन्नत झाला की त्याला वाटू लागलं की मी आता मरणार नाही, मला आता कुणी हरू शकत नाही, देवही मला हरू शकणार नाही, अशी त्याची मानसिकता किंवा मनस्थिती झाल्यानंतर त्यांनी पुन्हा राज्यात आणि सेवकांना सांगितलं की आजपासून देवाचं कुणीही नाव घ्यायचं आपल्या राज्यात नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस सर्व सेवकांनी सांगितलं कुणीही नाव घ्यायचं नाही. परंतु दुर्दैव असं की त्याच्याच मन प्रल्हाद हा देवाचं नामस्मरण करू लागला, नारायण नारायण हे नामस्मरण करू लागला. त्यावेळेस हिरण्यकशिपूने सांगितलं की बाबा हे करू नको, त्याला विनवणी केली किंवा त्याला समजावलं, परंतु तो काय नाव घ्यायचं राहीना. मग तो वैतागल्यावरती त्यांनी सेवकांना आज्ञा केली, जे असतील त्यांना ती सांगितलं की याला काय करा की तुम्ही याला डोंगरावरून ढकलून द्या. त्याला एवढी चीड आली की त्यांनी ठरवल्याप्रमाणे होत नसल्यामुळे माझाच मुलगा जर देवाची भक्ती करत असेल तर माझं राज्यात ऐकणार को. मग त्यांनी त्याला डोंगरावरून ढकललं, पण डोंगरावरून नाही ढकलल्यावर देव जर मागे पुढे असेल तर असं काहीच होऊ शकत नाही. त्या डोंगरावरून नाही ढकलल्यानंतर सेवकांनी सांगितलं की त्याला डोंगरावरून ढकललं, परंतु तो परत चालत चालत त्या राज्यात आला आणि परत ते नारायण नारायण चालू झालं. मग त्याला परत ते चिड आली. परत त्यांनी काय केलं, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं. उकळत्या तेलात टाकल्यानंतरही परत तो ते उकळत तेल असं म्हणतात की गार झालं किंवा त्याची फुलं झाली. दोन प्रकारात आता मी वाचले, त्याच्यात कोणतं ते आता मडके बाबांनाच माहिती, बरोबर. पण मी वाचले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. तर ते झालं आणि त्यानंतरही तो शेवट वैतागला. त्याने तेव्हा नाव घ्यायचं थांबेलच. त्याने हातीच्या पायाखाली चिरडलं, त्याच्यातही त्याचं हे झालं नाही. शेवटी तो वैतागला. त्या वैतागल्यानंतर त्यांनी प्रल्हादाला विचारलं नक्की तुझा देव कुठे आहे हे विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्या रागामध्ये त्यांनी विचारलं माझा देव पूर्ण चराचरामध्ये भरलेला आहे. तो म्हटलं ह्या लाकडामध्ये किंवा ह्या खांबामध्ये आहे का. तर त्यावेळेस प्रल्हादाने उत्तर दिलं की हो या लाकडामध्ये आहे. त्या रागा प्रमाण दिलं. आता मला तर माहित नाही, असू द्या पुढे मी सांगतो आता. जाऊ द्या. तर हिरण्यकशिपूला राग आला आणि तो प्रल्हादाला म्हणाला ठीक आहे या खांबामध्ये आहे. त्यांनी त्या रागामध्ये त्या खांबाला लाथ मारली. त्या खांबामधून नरसिंह बाहेर निघाले आणि त्यांनी त्या हिरण्यकशिपूला पुढे ओढून त्याला मांडीवर घेऊन त्याचं ना शस्त्राने ना अस्त्राने हातातील नखाने त्याचं पोट फाडून त्याचा मृत्यू केला. ही खरं आहे भक्ती. कोणत्याही समाजामध्ये किंवा आपण जीवन जगत असताना कोणत्याही अडचण आल्या तरी देवाची भक्ती कधी थांबवली नाही पाहिजे. कमीत कमी देवाचं नाव नामस्मरण घेतलं पाहिजे. तसंच एक अनुभव देतो. दोघे भाव असतात. त्या दोघा भावांमध्ये आता आपण कसं आपल्याकडे हरिपाठ ह्या अखंड हरिनाम सप्ताह असतो. त्या सप्त्यामध्ये दोघे भाव असतात. त्यातले एक भाव आपलं घरीच असतो. तो काय त्यातला काय भक्तीचा वगैरे छंद नसतो, काय नसतो. एक हा कीर्तनकार असतो. तर एक कीर्तनकार असतो. तो कीर्तनाला जायचा. ते सप्ताह झाल्यावरती आपलं कसं सप्ताह झाल्यावरती महाराज लोक थांबतात. महाराज लोक त्याच्याबरोबर घरी आले. महाराज लोक घरी आल्यावरती त्यांनी विचारपूस केला. सर्व झालं. विचारपूस झाल्यानंतर त्यांनी विचारलं तुझ्या घरामध्ये कोण काय काय राहतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझ्या घरामध्ये माझा अजून एक भाऊ राहतो, परंतु त्याला भक्तीची काही आवड नाही. टीव्ही बघणे, काम करणे, एवढंच काम करणे, भक्तीमध्ये विलीन नव्हते. त्यानंतर ते महाराज लोक झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर महाराजांनी तो उठल्यानंतर बाहेर आला. कोणता त्या दोघा भावांमध्ये जो भक्ती करत नव्हता तो बाहेर आला. मग त्याच्यानंतर महाराजांनी आलेल्या महाराजांनी त्याला विचारपूस केला की बाबा
कसा आहे काय सगळं विचारपूस केला का तू कीर्तनाला येत नाही का देवाचं नाव का घेत नाही तर मग देवाचं नाव काय तो म्हटलं मला याची आवड नाही मी काय देवाचं नाव घेत नाही मला हे जमत नाही मी हे करू शकत नाही तर महाराज म्हणले ठीक आहे पण एकदा तर नाव घे देवाचं काय होईल एकदा नाव घेतलं तो म्हटलं नाही मी देवाचं नाव घेतच नाही ठीक आहे म्हटलं घेऊन सर त्यांनी हात धरला त्याचा अरे घे तर एकदा तो म्हटलं नाही घेणारच नाही पण त्यांनी घट्ट पकडल्यामुळे त्यांनी नाव घेतलं हरी म्हटलं हरी म्हटल्यामुळे तो म्हटलं ठीक आहे तू एकदा हरी म्हटलंय पण याचं जे तुला या हरिनामाची जी प्राप्ती आहे तो ह्या हरिनामापासून जे मिळणारं तुला फळ आहे ते तुला वेळ आल्यानंतर नक्की मिळेल सांगितलं आणि ते महाराज तिथून निघून गेले कालांतराने काही वर्षांनी त्या जो मुलगा आहे त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृत्यू लोकांनंतर घेऊन त्याला मृत्यू लोकांमधून यमसत्ती घेऊन घ्या यमसत्ती घेऊन गेल्यानंतर ते यम आणि तिथे जे आपले चित्रगुप्त आहेत यांची त्याच्या पापपुण्याची मांडणी चालू झाली की बाबा किती पाप आणि किती पुण्य आहे याचं त्यानंतर पाहिलं की यांनी उभ्या आयुष्यामध्ये कोणतंही पुण्य केलेलं नाही फक्त एकदा हरी म्हटलेला आहे मग ते म्हटले पण या हरी शब्दाचं नक्की पाप किती आणि पुण्य किती पुण्याचं किती फळ लावायचं हे किंवा किती किंमत लावायची हे कसं समजणार मग त्यावेळेस ते म्हटले ठीक आहे आपण तर ते महाराज ते यम आणि चित्रगुप्त त्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले तर भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकराला त्यांनी घडलेलं सर्व हकीकत सांगितली की आम्ही याचं पाप पुण्याचं सर्व चेक केल्यानंतर फक्त हा एकदाच आयुष्यामध्ये हरी म्हणालेला आहे तर याचं पुण्य किती लावायचं किंवा याची किंमत किती लावायची त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले मलाही हे सांगता येणार नाही तुम्ही एक काम करा भगवान विष्णूकडे यांना घेऊन जा आणि तेच तुम्हाला याचं खरी किंमत किंवा खरं माहिती किंवा महत्व सांगतील व त्यावेळेस यम चित्रगुप्त आणि त्याला घेऊन ते भगवान शंकराकडे गेले भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांनी सर्व हकीकत त्याला भगवान विष्णूंना सांगितली भगवान विष्णूने सांगितलं की यांनी आयुष्यामध्ये कधीही देवाचं नाव घेतलं फक्त आयुष्यामध्ये एकदाच देवाचं नाव उच्चारलेलं आहे तर याची किंमत किंवा याचं महत्व काय त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं की आयुष्यात तुम्ही 100 वेळा नाव घेतलं काय आणि एकदा नाव घेतलं काय त्याचं महत्व एकसारखंच आहे तेच अभंगाच्या प्रथम चरणात बाबांनी सांगितलेलं आहे आता अभंगाचं आपण तिसरं चरण पाहूया कारण आता दुसरं चरण होतं पण बाबांनी म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तर तिसरं चरण असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारी जीवन सर्व भक्त सर्व जेवढे आजपर्यंत संत होऊन गेले यांनी संसार केले संसार
सोनी संसारी जीवे जीवे तुम्ही देवाचं सदामुखामध्ये नामस्मरण करा. थोडक्यात आपल्या काकड्यामध्ये सुंदर दुसऱ्या मालिकेतील पहिलाच अभंग आहे. उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव. उंच नीच काही नेणे भगवंता म्हणजे नक्की काय? तर कोणताही उच्च किंवा नीच माणूस नसून, कोणताही मोठा किंवा छोटा माणूस नसून, देवासाठी कोणता सर्व समान आहे. त्याचं उंच नीच काही नेणे. देवाला सर्व समान आहे. उंच नीच काही नेणे तिष्ठी भाव भक्ती देखोने. म्हणजे देव नक्की भाव बघतो. काय बघतो? नक्की तुमचा भाव कसा आहे तो देव बघतो. उंच नीच काही नेणे बाबा तिष्ठे भाव भक्ती. दासी पुत्र कन्या विदुराच्या वरती दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. मी प्रल्हादाचं पहिलंच उदाहरण तुम्हाला सांगितले. तेच दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. चर्म रंग लागे रोहिदासा सगळे कबीराच्या मागे चले. रोहिदासाला चांबड्याला त्यांनी काय रंग दिला, रंग देऊ लागला. कोण? भगवान. जे भगवंत आहेत त्यांनी त्या देवासाठी किंवा त्यांच्या भक्तीसाठी जी कामं केली ती या कामं या पूर्ण अभंगामध्ये सार आणि पूर्ण संतांची दिलेली आहे. आपण नुसतं वाचतो किंवा नुसतं बोलत जातो, तर आपण त्याचं सविस्तरीकरण कधी पाहिलेलं नाही. तो अभंग एवढा सुंदर आणि एवढा मोठा आहे आणि एवढं त्याच्यामध्ये सार दिलेला आहे. पूर्ण संतांचं, देवाने संतांसाठी किंवा संतांच्या भक्तीसाठी जी कामं केली ती सर्व कामं त्या अभंगामध्ये सांगितलेली आहे. पूर्ण पहिल्यापासून तर शेवटचं मला वाटतं पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. त्यापर्यंत पुंडलिकासाठी साक्षात देव तिथे येऊन उभा राहिला. तिथपर्यंतची सर्व कामं ते बळीराजासाठी द्वारपाल झाला असेल. परत जो याच्यावर तिष्ठभाव भक्ती दासी पुत्र कन्या विदुराच्या घरी दैत्या घरी रक्षी प्रल्हाद. चर्म रंगू लागे रोहिदास कबीराच्या मागे शेले. सजन कसाया विळखू लागे माणूस. माळ्या सावत्याशी खुरपू लागले. नरहरी सोनार गड भुंकू लागले. चोखा मेळ्या संगे दोरे ओढी. नामयाची जरी सेवे वेची शेण. धर्मराजाच्या घरी सुद्धा काय व्हायलं? पाणी वाहिलं. त्याचं पाणी वाहिलं, झाडलोट करू लागला किंवा त्याचा जे आहे धर्मराजा घरी पाणी वाहिलं. पुढचं चरण काय? नामयाची जरी सेवेची सेनी. नामया सेवे जेवे नवे संगे. कोणताही संकोच न करता नामदेव महाराजांसंगे जेवणात बसणं. नाम्या सेवे जेवे नवे संकोच. ज्ञानी यांची भिंत अंगवली. ज्ञानेश्वरांसाठी निर्जीव भिंत चालवली. बरोबर? ज्ञानी यांची अर्जुनाची रती होई असा भिक्षी पोहे प्रीतीसला. गरीब सुधारण्याची सुद्धा पोह्याची आलेली. एवढा द्वारकेचा राजा असून त्यांनी सुदामा ब्राह्मण प्रमाण दिले. तर त्या तो द्वारकेचा राजा असून सुद्धा त्या छोटे आपल्या भक्तासाठी किंवा आपल्या मित्रासाठी, गरीब मित्रासाठी त्यांनी सोन्याचं गाव दिलं. का? भक्तीच्या प्रेमापोटी आणि भक्तीच्या मायेपोटी. ते पुढे भक्तीने धरिले
गायावळी, बरोबर. नंदराजाच्या घरी गायावळी, गवळ्याच्या घरी अंगे गायावळी, द्वारपाळा बळी, मी सांगितलं बळीराजाच्या घरी, बरोबर. आणि एकोबाचे ऋण पिढे ऋषिकेश, अंबर ऋषी सोशी बरोबर. मीराबाईसाठी घेतो विषय, मीराबाईसाठी विषाचा प्याला का, मीराबाईंचे झालेला आले किंवा मीराबाईला जो विष प्यायला होतं ते स्वतः भगवंताने पिलं. मीराबाईसाठी विषय, दामाजीचा झाला वाडेवा, घडी माती वाही गोऱ्या कुंभाराला माती मडकी घडू लागली, गोरी माती वाही गोऱ्या कुंभाराचे हुंडा त्या मेढाच्या अंगेवर, आणि पुंडलिकासाठी अजून आणि इतका सुंदर अभंग कधी आपण विचार केला नसेल. अभंगाचा पण सारा संतांचा सर्व संतांची भक्ती आणि देवाने त्यांच्यासाठी काय केलं हे त्याच्यामध्ये सांगितलं. हे अवघाची संसार सुखाचा आनंद हरिमुखे मनामध्ये असोनी संसारी जीव, म्हणजे संसारात असुनी यांनी भक्ती केली. आपल्या कामाला काम मानून देवाची भक्ती, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणजे कामात असून सुद्धा भक्ती करता येते. तर ती कशी पाहिजे, एकनिष्ठ पाहिजे आणि मनोभावे पाहिजे. ते अभंगाचं महत्वाचं मागचं चरण राबवलं. असोनी संसारी जीवे वेद शास्त्र भारी बाई, ते वेद किती वेद आहेत, 4 वेद. हे सांगायचं राहून गेला आपण. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. 4 वेदांमध्ये तुम्हाला जुने जे ऋषी मुनी असतील, जुने जे मंत्र असतील, तर याचं वर्णन पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. माझा त्याचा एवढा, त्यामुळे मी फक्त त्याची नावच सांगतो, हे त्याच्यामध्ये सांगायचं त्याची गोष्ट. ठीक आहे, तर आपण अभंगाचं शेवट विचार सर्वांनी मिळून देवाचं भजन करू. विठोबा With
राणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यसाची अकुला. खरं तर व्यसांची अकुला याचा अर्थ व्यसांनी जे महाभारत लिहिलं त्या महाभारताचा उल्लेख जो त्यांनी श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम व्यसांनी जे महाभारत लिहिलं त्या महाभारतामध्ये श्रीकृष्णांचं पांडवाबद्दल असलेलं प्रेम आणि त्या पांडवा आणि द्रौपदी असेल यांनी ज्या ज्या वेळी भक्ताचा किंवा श्रीकृष्णाचा धावा केला त्यावेळी तो पाठीमागे उभे राहिला. ते बरेच अभंग द्रौपदी कारण पाठी नारायण. तर श्रीकृष्ण ज्या ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांना उपदेश केला. तर त्यांची भक्ती श्रीकृष्णाची भक्ती त्यांनी केली आणि भक्तीनंतर द्वारकेचा रावण देवाला सुद्धा त्यांच्या घरी राहावं लागलं. कुणाच्या? पांडवांच्या घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर द्रौपदीचं जे स्वयंवर होतं त्यावेळेस ज्यावेळेस कौरवांनी त्याचं त्या कवड्यांच्या डावामध्ये ज्यावेळेस द्रौपदी लावली ज्यावेळेस ती त्या कवड्यांच्या डावामध्ये ते हरले त्यावेळेस जो दुर्योधन होता त्यांनी त्याने आज्ञा करून तिचं वस्त्रहरण करण्याचं किंवा वस्त्र फेडण्याचं जे काम केलं किंवा जे दुर्दैवी केलं त्यावेळेस खरं तिने कुणाचा दावा केला? श्रीकृष्णाचा दावा केला. आणि श्रीकृष्णाचा दावा केल्यानंतर पाठीमागे उभा राहिला. त्यावेळेस जी भक्ती आहे खरं ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये या अभंगामध्ये फक्त एकच सांगितलंय की तुम्ही भक्ती कशा पद्धतीनं केली पाहिजे, नामस्मरण तुमचं कसं पाहिजे हेच अभंगात ज्ञानेश्वर महाराजांना खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं आहे. या अभंगाचं महत्व किंवा या अभंग जो ज्यावेळेस किंवा अजून इतरही 27 अभंग आहेत त्याच्यामध्येही ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचंच माहित आहे. नामदेव म्हणे नाम जप करणे तुटेने धरणे प्रपंच. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेने धरणे प्रपंचाच. याच्यामध्ये फक्त नामाचं तुम्ही नामस्मरण करा. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सोप्या आपल्या ज्ञानेश्वरी पासून तर आपल्याला हरिपाठापर्यंत जे आपले वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाला सोपा मार्ग किंवा आपल्या संसार रूपी जी माणसं आहे जी संसार करून परमार्थ साधतात त्यांच्यासाठी खरं सोपा मार्ग या हरिपाठाच्या रूपाने आपल्याला दिलाय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं पाया मानलेला आहे. तर याप्रमाणे जे माझ्या बुद्धीला जमेल किंवा अल्पशा बुद्धीला जमले त्या पद्धतीने मी मडके महाराज असतील इतर सर्व श्रोते वर्ग असतील यांच्या पुढे माझ्यात खूप अनुभव आहे. मी सर्वात छोटा इतिहास वाटतो. तर मला जसं जमेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जो अभंग आहे तो सोडवण्याचाही प्रयत्न केला. तर माझा एवढा काही अभ्यास नाही किंवा मी वाचन नाही पण इथून पुढे नक्की करण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा मला वेळ भेटेल जेव्हा मी सुट्टीवरून घरी असेल ऑफर तेव्हा मी नक्कीच या ग्रंथांमध्ये कमीत कमी माझं थोडंसं डोकं घालून कमीत कमी या जीवनामध्ये आल्याचं कमीत कमी ह्या ग्रंथांमध्ये काय आहे हे बघण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर झालेली सेवा सर्व श्रोत्यांच्या तरी सांगण्याचा एक प्रयत्न करतो. माझी पहिलीच सेवा आहे आणि महत्वाची गोष्ट बाबांची कृपा. ते काय म्हणे संत संगतीचे काय सांगू सुख किंवा संत जी परंपरा चालत आलेली. आमच्या घरामध्ये बाबा आहेत, आमचे दादा आहेत, त्यांचे माळकरी आहेत, वडील आहेत, आमचे आजोबा होते तेही माळकरी होते, आमचे आई वडीलही माळकरी आहेत सर्व. आणि पहिल्यापासून आमच्या घरामध्ये असलेला भक्तीचा छंद हा कधीही संपलेला नाही. मी लहानपणापासून भजन असतील भजनाला जाणे. रवी आलेला माझ्यासोबत. त्याच्यासोबत ज्यावेळेस आम्ही 8वी 9वीला होतो त्यावेळेस आम्ही पेटी वाजवतो. पेटी छान वाजवतो. पेटी वाजवायचा मला तर वाजवता येत होतं. मी तबला वाजवतो छान मध्ये फक्त बऱ्यापैकी थोडंफार काकडा बिकडा आमच्या क्लास त्यावेळेस मी वाजवतो. तर त्यावेळेस आम्ही शिकलो हळूहळू पुढे छंद कमानीचे देणे दिले काय त्याच्या पद्धतीने आपण ते छंद वाढत गेला. तो कधी अंगातून अंगी मराला छंद माझ्या अंगातून तो कधी आपल्या तिकडे भजन चालू असलं तरी माणसाला वाटतं जावं का हरिपाठ असेल कीर्तन असेल न जावं वाटतं. ते खरं छंद आहे की तुम्हाला तुमच्या मनात अंतःकरणात किती वाटतं की त्या ठिकाणी जावं. ती खरं भक्ती आहे. मनोभावी भक्ती ती आहे. नाहीतर मग इकडे चाललंय कीर्तन मी तिकडे झोपलोय इकडे चाललंय ह्या ती कंटाळवाणी भक्ती. तिच्यात काही उपयोग नाही. तुम्ही फक्त कर म्हणून करायचं. मग 4 वेळा दिंड्याला गेलं काय नाहीतर मग 8 वेळा नाशिकला गेलं काय पायी किती वाऱ्या केल्या त्याचा उपयोग. तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये देव किती आहे
तुम्हाला मनोभावे किती सेवा किंवा किती त्या देवाबद्दल आपुलकी आहे ते खरं ठरवतं. आपुला तो देव एक करणी घेवा, आपुला तो देव एक करणी घेवा, आपुला तो देव एक करणी घेवा, आपुला तो एक करणी घेवा, आपुला तो एक देव करणी घेवा, आपुला तो एक जपेल किंवा माझ्या भगवंतांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला, अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुवर्ण दिवस आणि सुवर्ण तास आहे. मी गेलेल्या आयुष्यामध्ये आणि पुढील आयुष्यामध्ये हा दिवस आणि हा तास कधीही विसरणार नाही. कारण एक तुम्ही शेवट केलेला दिवस विसरत नाही आणि सुरुवात केलेला दिवस कधीही विसरत नाही. त्याप्रमाणे मी जे माझ्या बुद्धीचं सांगितलं भैरवी ज्ञानेश्वर